लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता आजपासून मिळणार आहे। नागपूरचं हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये रक्कम वर्ग केली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलं होतं आणि त्यानुसार आजपासून लाडक्या बहिणींना डिसेंबरचा 1,500 रुपयांचा हप्ता मिळणार आहे। हप्ता देण्याची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात येणार आहे, तर जुलै ते नोव्हेंबर पर्यंत 1,500 रुपयांप्रमाणे 7,500 रुपये महिलांच्या खात्यात या आधीच जमा करण्यात आलेले आहेत आणि आता डिसेंबरच्या हप्त्याची रक्कम आजपासून जमा होणार आहे। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर जोडल्या गेलेले आहेत। वैदेही, ज्या पद्धतीने मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलं होतं हिवाळी अधिवेशनानंतर लाडक्या बहिणींना त्यांचा डिसेंबरचा हप्ता मिळणार, तर आजपासून हा हप्ता मिळाला। डिसेंबरचा हप्ता मिळण्यास सुरुवात झाली। महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी ही माहिती दिली। नागपूरचं हिवाळी अधिवेशन संपल्यावर लाडक्या बहिणींच्या खात्यात रक्कम वर्ग केली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलं होतं। त्यानुसार आजपासून लाडक्या बहिणींना डिसेंबरचा 1,500 रुपयांचा हप्ता मिळण्यास सुरुवात झाली आहे। दुसऱ्या टप्प्यात 67 लाख महिलांना याचा लाभ मिळणार आहे। डिसेंबरचा हप्ता मिळणार आहे। जुलै ते नोव्हेंबर पर्यंत 1,500 रुपयांप्रमाणे 7,500 रुपये महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले। आता आचारसंहितेमुळे थांबलेली प्रक्रिया पुन्हा सुरू झाली असून डिसेंबरच्या हप्त्याची रक्कम आजपासून जमा होण्यास सुरुवात झाली आहे। लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता आत्ताच मिळणार आहे। लाडक्या बहिणींना 1,500 रुपयांचा हप्ता मिळेल। डिसेंबरच्या हप्त्यासाठी 3,500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। डिसेंबर महिन्याच्या हप्त्याच्या वितरणाची सुरुवात, सन्मान निधीच्या वितरणाची सुरुवात आपण आजपासून करत आहोत आणि साधारणपणे 9 ऑक्टोबर रोजी आपण शेवटचं डीबीटी केलेलं होतं आणि त्यावेळेला जवळपास 2,34,00,000 पेक्षा अधिक महिलांना आपण ह्या योजनेअंतर्गत लाभ दिला होता। आज डिसेंबर महिन्याचा हप्ता वितरित करत असताना यामध्ये 2,34,00,000 महिलांचा समावेश तर आहेच, पण ज्या महिलांना आधार सीडिंगमुळे लाभापासून वंचित राहावं लागत होतं त्याच्यातल्या सुद्धा ज्यांची आधार सीडिंग झालेली आहे त्या लाभार्थ्यांना सुद्धा आज आपण लाभाच्या वितरणाची सुरुवात सन्मान निधीची करत आहोत आणि साधारणपणे 2,34,00,000 आणि आधार सीडिंग झालेल्या ज्या लाभार्थी असतील त्यांना लाभ वितरणाची सुरुवात आजपासून होत असताना येत्या 4 ते 5 दिवसांमध्ये टप्प्याटप्प्याने आपण या लाभाचं वितरण करणार आहोत। आज साधारणपणे आधार सीडिंग झालेल्या नव्याने झालेल्यापैकी 12 लाखापेक्षा अधिक महिलांना आपण लाभ वितरणची सुरुवात केलेली आहे। 67 लाखापेक्षा अधिक महिलांना आज आपण पहिल्या दिवशी लाभ वितरित करत आहोत। असंच उद्या, परवा आणि आणखीन पुढचे 2 दिवस असे 4 दिवस रोज महिलांना लाभ वितरण करण्यात येईल आणि अशा पद्धतीनं 2,34,00,000च्या पुढच्या ज्या आहेत अशा पद्धतीनं आपण त्यांना लाभ वितरण करणार आहोत। त्यामुळे अधिकाधिक महिलांना हा जो सन्मान निधी आहे तो येत्या 3-4 दिवसाच्या कालावधीतच पोहोचणार आहे। माझी सर्व माता भगिनींना मनापासूनची विनंती आहे की आपल्याला लाडकी बहीण योजनेचा लाभ राज्याचे हे 3 लाडके भाऊंच्या माध्यमातून मिळतच आहे, पण याचा आपल्या पुढच्या ज्या उद्योगधंद्यांसाठी असेल, आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये आरोग्यासाठी असेल, आपल्या कुटुंबासाठी असेल, स्वतःसाठी याचा निश्चितपणाने आपण योग्य तो वापर करावा। आपल्या ती माझ्या घरावरून जातं। आता जर एखादी लाईन असेल आणि ती बुलेट ट्रेन, बुलेट म्हणजे बुलेट सारखी ती जाते। जपान तुम्ही बघा, कधी त्या व्हिडिओवर तुम्हाला पाहायला मिळतील। मित्रांनो, नुसतं असं केलं तरी ट्रेन निघून जाते, इतकी फास्ट असते ती ट्रेन। आता जग जर त्या रस्त्याने चाललंय तर आता बैलगाडीत बसायचे दिवस गेले ना, ट्रॅक्टरमध्ये बसून जायचे दिवस गेले। आम्हाला माहिती आहे, आम्ही निवडणुकीला सुरुवातीला लहान असताना ट्रकमध्ये भरायचे आणि म्हणायचे चला कशाला, सभेला। आता माणसं ट्रक तर जाऊ द्यात, ट्रॅक्टर तर जाऊ द्यात, बैलगाडी तर सांगताच येईना, बैलच राहिली नाही। पण त्याबरोबर उघड्या जीपमध्ये पण बसत नाही, एसी नाही होय, आणि तिच्याला धूळ येते, बंद कशी करायचं? एवढं ठीक आहे, राहणीमान बदललंय, बदल दुमत नाही। माणसांची परिस्थिती बदलतीये, ती बदलली पाहिजे। आर्थिक परिस्थिती सुधारली पाहिजे, माणसांना आर्थिक सुबत्ता तिथं आणली पाहिजे। पण ह्या सगळ्या गोष्टी करत असताना त्याच भागातल्या संस्था पण तितक्याच ताकदीनं चालवाव्या लागतात। ज्यांच्या ताब्यात आहे त्यांनी त्या संस्थाचा उपयोग खऱ्या अर्थाने करून द्यायला पाहिजे, परंतु तसं इथं होत नाही। मी सारखं ते सांगत आलेलो आहे, तुम्ही सारखं ते ऐकत आलेलं आहे। मित्रांनो, एकंदरीतच मगाशी बोलत असताना दत्तानी त्याचा उल्लेख केला। मी यावेळेस राष्ट्रवादी